हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर आज वार आहे रविवार, पण तुमच्यापर्यंत सोमवारी व्हिडिओ येणार आहे. तर मस्त असं दुपारचा टाईम आहे. इथं शिव आमचा अवनी आणि शिव दोघं पण आराम करत आहेत आणि उठल्यानंतर लगेचच थोडा वेळ बाहेर खेळत होते, कारण आम्हाला पण आवरून जरासं जायचं होतं. शिवचे आज केस पण कापायचे आहेत, मस्त असं हेअरकट करायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शिवचं आणि अवनीचं खाणं पिणं झालं आणि रविवार असल्यामुळे एकदम निवांत आहेत सगळेच जण. आणि अवनी पण आज घरीच असल्यामुळे छान असं त्याच्यासोबत खेळत आहे इकडे तिकडे. थोडंफार इकडं तिकडं त्याला आता गावी आल्यापासून अशीच सवय लागलेली आहे. तो काही घरात बसत नाही जास्त, सारखं आपलं बाहेरच खेळत असतो. आणि त्याला छान वाटतं इकडं, मोकळं वातावरण आणि सारखी हवा पण छान असते इकडे. जास्त गरम वगैरे असं काही होत नाही, कारण कंटिन्युअसली हवा इथे चालू असते. त्यानंतर इकडे खिचडी खात आहे अवनी आजीसोबत, कारण एकादशी पण आहे. पण शिव आमचा तिथे जरा त्रास देत होता, त्यांना खाऊ देत नव्हता, म्हणून मग मी याला इकडे बाहेर जरासं घेऊन आलेली आहे परत. कारण शिवचं आणि आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे, पण बाकीचे आईंचाच उपवास असल्यामुळे मग त्यानंतरच थोडीशी साबुदाण्याची खिचडी खात होत्या आणि अवनी पण बसली होती त्यांच्यासोबत. तोपर्यंत तुम्हाला आजूबाजूचा परिसर मी दाखवत आहे. तर बघू शकता इकडे किती छान असं हिरवंगार आणि सगळं काही छान आहे. मग त्यानंतर आम्ही आवरून असं मस्त असं हेअरकट करण्यासाठी गावात निघालेलो आहोत. तर गाडीवर मस्त आम्ही नाही का, शिव, अवनी आणि मी, ते पण असे चौघं पण आम्ही चाललेलो आहोत. आणि आजूबाजूनी तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे एवढा काही पाऊस झालेला नाही, पण कंटिन्युअसली असा हिरवागार परिसर या आमच्या इकडे असतो, कारण पाण्याखालचा भाग आहे हा सर्व काही. त्यामुळे सगळीकडे तुम्हाला असंच हिरवागार दिसत असेल. आणि पाऊस असो नसो नाही का, सतत शेतामध्ये हिरवगारच असतं इकडे, पाऊस असला नसला तरी, कारण पाणी भरपूर आहे इकडे. आणि मस्त असा संध्याकाळचाच टाईम आहे, कारण थोडंफार ऊन असतं दिवसभर, त्यामुळे आम्ही काही जास्त घराच्या बाहेर पडत नाहीत. तिथलंच नाही का, इथल्या इथंच सावलीत शिव खेळत असतो. पण असं कुठं जायचं म्हटलं की मग आम्ही ऊन एकदम उतरू देतो. आणि 5-6च्या दरम्यान आम्ही आता केस कट करायला इकडे दुकानामध्ये आलेलो आहोत. आणि फर्स्ट टाईमच आता इथं गावात आलेलो आहोत केस कट करायला. पण शिव आमचा एकदम मस्त बसलेला आहे इथं. आणि वाटलं होतं थोड्याफार त्रास देईल, कारण त्याची नाही का जावळ काढल्यानंतर फर्स्ट टाईमच आम्ही हेअरकट त्याचा करत आहोत. असं वाटलं की रडेल, पण नाही, मस्त असं बसला होता पप्पांच्या मांडीवर. आणि आम्ही बसलो आहे बाजूलाच, मस्त असा बसण्याची पण सोय होती आणि बऱ्यापैकी छान व्यवस्था आहे गावच्या ठिकाणीसुद्धा. आपण म्हणतो गावी एवढ्या सोयीसुविधा नसतात, पण आजकाल असं काही नाही आहे. सगळीकडे आता चांगल्या प्रकारे सोयी झालेल्या आहेत सर्व काही. आणि मस्त असा बसला आहे तो पण. आणि समोर छान असे आरसे वगैरे आहेत, त्यामुळे तो आरशातच पाहतोय आणि त्या आरशात बघूनच मग तो शांत बसलेला आहे. आणि मस्त असं हेअरकट करू दिला. जास्त काही वाढले नव्हते केस, पण त्याच्या नाही का वयानुसार खूप जास्त वाटत होते ते, कारण त्याची तब्येत पण थोडीशी कमीच आहे. त्यामुळे थोडे जरी केस वाढले की खूप जास्त वाढल्यासारखे वाटतात, म्हणूनच मग म्हटलं जरासं करून घ्यावे. आणि त्याचमुळे आलेलो आहोत. आणि कधी कधी काय होतं, एकदम मध्ये दमट वातावरण होतं आणि खूप जास्त डोक्यामध्ये घाम येतो लहान मुलांना, म्हणूनच केसाचे नाही का कट थोडासा कमीच असले पाहिजे केस लहान मुलांच्या डोक्यावर. त्याने मग त्यांना जास्त चिडचिडपणा होत नाही आणि मोकळं वाटतं जरासं. म्हणूनच मग आम्ही त्याचे केस कट करण्याचा निर्णय घेतला. म्हटलं आता कट करून आणावेत आणि त्याला पण थोडंसं सुटसुटीत आणि कम्फर्टेबल वाटतं. जास्त केस जर डोक्यावर असले की डोकं जड पडल्यासारखं वाटतं लहान मुलांना, म्हणूनच मग कट केले आता केस. आणि मस्त बसला होता. आणि मशीन पण मारल्यावर थोडंसं चुळबुळ करत होता, पण जास्त काही त्याने त्रास दिला नाही, व्यवस्थित असा बसला. आणि अवनीचं पण हेअरकट करायचा होता, पण जरासं म्हटलं आता बघू तिचा थोड्या दिवसानंतर, कारण इथं काही एवढं अजून माहिती नाही आहे कुठं काय
मग म्हटलं आता नेक्स्ट संडेला अवनीचा पण हेअरकट थोडासा करायचा आहे. स्कूलच्या नाही का, स्कूलसाठी पोनी येतील किंवा बेल्ट जरी लावला तरी काही नाही, कारण सकाळी सकाळी खूप गडबड असते आणि त्याच्या वेण्या वगैरे कोण बांधत बसेल. टिफिन वगैरे बनवायचा शिवला बघून मग ते खूप जास्त लोड येतो आणि तिचं पण मला आवरायला टाईम भेटत नाही. म्हणूनच मग तिचा पण आता हेअरकट मी थोडासा करणार आहे. आणि दुकानाच्या मागे शेजारीच खूप छान अशा म्हशी 2-3 बांधलेल्या होत्या, त्याचं पण आम्ही शूट केलं होतं थोडंफार. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हेअरकट झाला आणि गावात निघालो, कारण अवनीला पाणीपुरी खायची होती. त्यामुळे इथं त्या दिवशी आम्ही खाल्ली होती, जराशी टेस्ट छान होती म्हणून म्हटलं तर खाऊन घे. त्याचमुळे बघतोय आम्ही इकडे तिकडे थोडीफार काय कसली दुकानं आहेत, थोडं फिरून आम्ही सर्व काही बघत होतो. कारण नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ त्यांना आहे थोडीफार माहिती, पण एवढी पण जास्त काही माहीत नाही आहे गावातलं, कारण जास्त कधी राहिलेले नाहीत. म्हणूनच मग म्हटलं जरासं बघूयात गाव कसं आहे आणि काय काय आहे इकडे. तर आतल्या साईडने एवढे काही दुकानं नाही येतं, थोडेफारच आहेत. आणि थोडेसे गाव म्हणजे नाही का बऱ्यापैकी मोठं आहे इथलं गाव आणि सगळ्या सोयीसुविधा आहेत इथं. नाही तर प्रत्येक खेडेगावामध्ये जास्त काही नसतं, पण इथं सर्व काही दुकानं आहेत. सोनाराची दुकानं म्हणा, कपड्यांचे सर्व काही दुकानं आहेत छोटे छोटे. आणि इथं अवनी आता पाणीपुरी खात आहे आणि टेस्ट अशी छान आहे त्या मानाने, गावच्या मानाने. आणि मस्त असं आहे. एकच स्टॉल असतं आणि हा जो आहे आईस्क्रीमचा स्टॉल, ते 2 कंटिन्युअसली इथं असतात नेहमी. म्हणूनच मग मागच्या वेळेस खाल्लेली तर छान लागली, म्हणून परत एकदा आता तिथंच आलेलो आहोत आम्ही. व्हिडिओ डेली शूट होत आहेत, कधी नाही का थोडंफार मी शूट करत असते, पण डेली रुटीनचं म्हणाल तर जास्त काही शूट करता येत नाही, कारण आमचा शिव अजून रुळला नाही. अजून आम्ही ह्या गावात येऊन थोडेसे दिवस झालेले आहेत गावी येऊन, म्हणून तो काही जास्त कोणाकडे जात नाही काही नाही. म्हणून मग कामं पण मला वेळच्या वेळी इथं करायला म्हणजे नाही का खूप टाईम जातो आणि मला जास्त काही करू देत नाही तो. थोडंफार मग त्याला बघून मग करावे लागतात, म्हणून काही मला शूट वगैरे जास्त करता येत नाही. त्यामुळेच थोडंसं आमचं रुटीन इथं चेंज झालेलं आहे. तर सगळ्यांनी समजून घ्या आणि व्हिडिओ बघत चला. आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असताल, पहिल्यांदाच आले असताल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असाच सपोर्ट राहू द्या. प्रत्येकजण व्हिडिओ बघतायत, सपोर्ट करतायत, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्यात आणि असंच प्रेम राहू द्यात सगळ्यांचं. आणि इथे आता थोडेफार बिस्किट वगैरे घ्यायचे होते अवनी आणि शिवसाठी, मग थोडेफार आम्ही आता इथं बिस्किट वगैरे घेतले आणि नंतर मस्त असं घरी गेलो. शिवची आंघोळ वगैरे केली मस्त अशी आणि त्याला फ्रेश केलं आणि छान असं मस्त रात्रीचं जेवण वगैरे जेवून झोपलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.